एक लक्षात घ्या, या समाजामध्ये तुम्ही कितीही कुणासाठी काहीही करा, कोणतंही काम करा, चांगलं करा, वाईट करा, एक ना एक दिवस ती लोक म्हणतात आमच्या नशिबानं झालं. पण ज्या वेळेला ही औलाद अडचणीत असते त्यावेळेला त्यांचं नशीब कुठं गेलेलं असतं. ही औलाद बिनलाजची औलाद काय म्हणते, आमच्या नशिबानं झालं. त्यावेळेला ज्यांनी ज्या ज्या लोकांनी या औलादीला मदत केलेली असते, ही त्यांच्या तोंडचं वाक्य ऐकून आपल्या हृदयाला जी काही यातना होते की आपण कशासाठी त्यांना धडपडलो असेल, आपल्यामुळे ते तिथपर्यंत गेले. या त्यांच्या सगळ्या वागण्यामुळं आपलं मन दुःखी करून घ्यायचं नाही, तरच दुसऱ्याला मदत करायची, अन्यथा करावयाची नाही. आणि आज 100% या जगामध्ये हेच चाललंय. मी हे उपदेशपर सांगतोय म्हणजे माझ्या हातून सुद्धा काही चुका झाल्या असतील, अगर होतील, पण काही अनुभव आमच्या जीवारी एवढे आहेत, कधीही या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही कसल्याही व्यक्तीला त्रास देणं हे आमच्या रक्तात असणार नाही. फायद्यासाठी तर कुणाचा उपयोग करून घेणार नाही. भले खिशातले 4 रुपये गेले तरी चालतील, पण दुसऱ्याचा पैसा घेणार नाही. अशाच माणसांना या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, लबाडगिरीचा धंदा करून दुसऱ्याला तुच्छ लेखून, कमी लेखून, मी त्यांच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे सांगून पुढं करायचं, 1 2 3 6 करायचं, हे ज्या लोकांना जमतं, जे लोक करतात, आणि आपल्याला ते सहन होत नाही म्हणून आपण सरळ एकतर डोळे मिटून गप्प बसायचं, अगर ते ज्या रस्त्यानं गेलेले आहेत तो रस्ता आपल्यासाठी बंद, आपण आपल्या मार्गाने पुढे जायचं. त्यामुळं आपल्याला संध्याकाळची शांत अशी झोप लागेल. इथून पाठीमाग ज्यांचा आपला काही संबंध नाही त्या समाजाचा, त्या लोकांचा, अशी लोक इतर लोकांना दमवत असत. म्हणजे त्यांचं ना पाहुणे, ना रक्ताचं नातं, ना मैत्रीचं नातं, कोणतंही नातं नसणारी माणसं विनाकारण आपल्याला त्रास देत होती इथून पाठीमाग. पण आजच्या समाजात काय झालेलं आहे, आई वडील मुलाला त्रास देतोय, मुलगा आई वडिलाला त्रास देतोय, बहीण भावाला त्रास देते, बायको नवऱ्याला त्रास देते, नवरा बायकोला त्रास देतो. हे त्रास देणारे आजचे कोण आहेत, तर आपलं रक्त आहे. या सगळ्यातून एकच सारांश आहे, आज आपल्याच नात्यातील आपल्याच लोकांना आपल्याच लोकांची झालेली प्रगती बघवत नाही. त्यामुळे आपण चांगला विचार करायचा, पुढे जायचं. त्रास होईल,
सहनशीलता बाळगायची. मी तो प्रयत्न करतोय. सहनशीलता बाळगायची आणि आपल्या वाटेनं, आपल्या चांगल्या वाटेनं पुढं जायचं. थँक्यू.